आज आपण बनवणार आहोत वडापाव आणि 2 चटण्या, एक हिरवी चटणी, एक लाल चटणी. स्वागत आहे तुमचं भारती किचनमध्ये. आज आपण बनवतोय वडे. वड्यासाठी मी घेतलं आहे लसूण, 3-4 कांदे असतात ना लसणाचे सोलून, आणि 7-8 मिरच्या, लवंग्या 2-3 आणि 4-5 साध्या, आणि कढीपत्ता घ्यायचा दाखवायचा. 10-12 पानं मी कढीपत्ता पण मिक्सरला लावते. हां, मिक्सर वाटण लावते बघा. जिरं, आलं, मिरची, लसूण आणि कढीपत्ता. किलो बटाटे घेतली आहेत, अर्धा किलो बटाटी कुचकरून घेतली. आता हे वाटण झालं आहे बघा. ह्याच्यात मी कढीपत्ता पण घातला. हे बघा, तेल घातलं 3 पळी, 3 पळी, 3 नाही 2.5 पळी घातले. काढलं तेल, 2.5 पळी तेल घातलं. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया आपण. तेल गरम होऊ दे. झालं गरम. हे राई घालते, थोडंसं जिरं, हिंग घालते. आता हे वाटण घातलं. आता हळद घालते, हिंग घातला. हिंग नाही दाखवला, हिंग घातला. मीठ घालते, मसाला घालते, थोडासा गरम मसाला घालते, थोडीशी धणे जिरे पावडर घालते, म्हणजे मुलांना तिखट नाही लागणार. थोडी कोथिंबीर आता घालते, थोडी नंतर घालते. पुरण तयार झालंय बघा. आता मगाशी घातली कोथिंबीर, पण मी आता थोडीशी पुन्हा घालते. कोथिंबीर घातली ना वडे छान लागतात. छान झालं पुरण बघा, मस्तपैकी. दही, कढीपत्ता, मिरची आणि एवढी कोथिंबीर. जरा कोथिंबीर स्वच्छ धुते. कोथिंबीर आणि एवढ्या डाळ्या घेते. मीठ घालते थोडं बघा. चटणी वड्याबरोबर खायला. थोडीशी नावाला साखर आहे बघा, एवढीच. आमच्याकडे गोड कोणाला जास्त खाते. हे बघा, आता तेल ओतलं. हां, ह्यात थोडीशी हळद घालते, अगदी चिमटीभर, आणि थोडंसं हिंग घालते, कारण थोडंसं मीठ टाकलं बघा. चिमटभर खायचा सोडा. थोडीशी लाल चटणी करायची ना, म्हणून मी हे सगळं जरासं बेसन फ्राय करून घेते. लाल चटणी आता वडे टाकते.
हे बघा, लाल चटणी करायला लसूण घेतलं आहे. मिरची पावडर असते ना ती थोडीशी, आणि थोडीशी लाल कश्मीर लाल चटणीसाठी. वडे बघा झालं. आता आपली डिश तयार आहे. बघा अंधार पडतोय, इकडे या दीदीचं. हां बघ येतो कुठे. आपला वडापाव तयार आहे बघा. लाल चटणी, हिरवी चटणी, वडे, पाव. आमची डिश आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.